जेव्हापासून मी माहेरी आली आहे ना, माझ्या खुशी तर फक्त मज्जाच मज्जा चालू आहे बरं का. सगळं काही एकदम मनासारखं करायला मिळतं तिला. जे तिला नाशिकला करता येत नाही ना, ते सगळं काही ती इथे येऊन करू शकते. आणि त्यानंतर आज तिच्या पप्पांनी मला व्हिडिओ बनवून पाठवला होता, की त्यांनी आज स्वतःच्या हाताने स्वयंपाक बनवलेला आहे आणि म्हणे, की एकदम टेस्टी झालेला होता. मी म्हटलं, "ठीक आहे, या निमित्तानं मी अजून 8 दिवस एकदम शांततेमध्ये आणि बेफिकर राहू शकते." माहेरी आली म्हणजे शॉपिंगला जाणार नाही असं तर शक्यच नाही ना. तर संध्याकाळी आम्ही घराबाहेर पडलो होतो. मला काही कपडे वगैरे घ्यायचे होते. आता इथे कधीही या, गर्दी तर कायमच असते. दिवसभर एवढं ऊन राहतं ना, त्यामुळे बहुतेक लोकं संध्याकाळीच बाहेर पडतात. आणि तुम्ही म्हणाल, की आम्ही नेहमी पैठण गेटलाच का जातो? तर कारण एकच, इथे खूप छान आणि वेगवेगळ्या व्हेरायटीज मिळतात. आपल्याला पाहिजे तसे ट्रेंडी, सुंदर आणि बजेट कपडे सहज मिळतात. इथे पण माझी खुशी काही मागे राहिली नाही बरं का. शॉपिंगची सुरुवातच तिने तिच्यापासून केलेली. तर तिला सँडल आवडली, तर तिने तिच्या मामाला लगेच सँडल घ्यायला सांगितली आणि मामा म्हणजे खुशीचे लाड पुरवण्यात नंबर एकच. खुशी म्हटली आणि तो काही घेऊन देणार नाही असं तर शक्यच नाही. त्यांनी पण तिला सँडल घेऊन दिली. त्याच्यानंतर माझ्यासाठी ड्रेस बघायचे होते म्हणून एका शॉपमध्ये गेलो. खूप सगळे छान-छान ड्रेसेस तिथे बघितले, पण जसं मला पाहिजे होते तसे काही मला भेटले नाही. म्हणून मी त्या शॉपमधून ड्रेस घेतले नाही. पुन्हा आम्ही दुसऱ्या एका शॉपमध्ये गेलो आणि तिथे मला जसे हवे होते ना, तसेच ड्रेसेस त्यांनी दाखवले. खूप छान-छान असे ड्रेस होते आणि कलर पण छान होते. मला ना असे सिंपल पण सुंदर ड्रेस पाहिजे होते आणि फायनली 1-2 दुकाने फिरल्यानंतर शेवटी मी 3 ड्रेस घेतले. आता ते नेमके कोणते ड्रेस घेतले तुम्हाला पुढे दिसेलच. नंतर आम्ही साड्यांच्या दुकानात गेलो. आता अधिक मासचा महिना आहे, तर मला माझ्या मम्मीची ओटी भरायची होती. म्हटलं चला मम्मीसाठी पण छान अशी साडी घेऊयात. तर त्यांनी खूप छान-छान अशा साड्या दाखवल्या. तर मम्मीला जशी आवडती अगदी तिच्या चॉईसची साडी मी तिला घेतलेली. घ्यायचं तर आम्हाला अजून खूप काही होतं, पण वेळ खूप झाला होता म्हणून आम्हाला परत घरी यावं लागलं. खुशीने काय केलं, एका वाटीत पाणी घेतलं आणि तिच्या मामाच्या चेहऱ्याची मस्त मसाज करायला सुरुवात केली. ती इतक्या प्रेमाने करत होती ना, जणू काही एखादी पार्लरवाली ताईच. आणि मामा पण मस्त झोपून एन्जॉय करत होता. त्याला तर भारीच वाटत होतं, की त्याची लाडकी भाची तिच्या छोट्या-छोट्या हातांनी त्याच्या चेहऱ्याची मसाज करते. हे सगळं बघून आम्ही सगळेजण पण खूप हसत होतो. भाची आणि मामाचं बॉन्डिंग म्हणजे खरंच खूप क्यूट असतं ना. तर मंडळी कसा वाटला तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ मला नक्की कमेंट करून सांगा. भेटूया आपण पुढच्या छान अशा व्हिडिओ